चांदूर बाजार तालुका पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवकांचा मनमानी कारभार सुरू असून सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होते। त्यामुळे अशा ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी चांदूर बाजार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। ग्रामसेवकांचा मनमानी कारभार थांबला नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी इशारा दिला। पॉलिटिकल एखादा माणूस असला का त्याला लवकर भेटून जाते, दुसरा सर्वसामान्य माणूस असला का त्याला त्रास देते, ॲफिडेव्हिट आणा, हे आणा, ते आणा, असे असे त्रास देतात। आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही एक पत्रक काढा, बाबा तुम्ही कार्यालय मिळत करा आणि तिथले दाखले हे घेताना सगळ्यांसाठी समान हे ठेवा। चांदूर बाजार पंचायत समिती हद्दीतील अनेक गावांमधून नागरिकांच्या तक्रारी वारंवार आमच्याकडे येत आहेत की कार्यालयीन कामकाजाच्या वेळी तेथील सचिव हे सतत गैरहजर राहतात, त्यामुळे अनेक नागरिकांना त्रासाला समोर जावं लागत आहे। आणि बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये प्रमाणपत्र किंवा दाखले वितरित करताना वेगवेगळ्या नागरिकांकरिता वेगवेगळ्या त्या ठिकाणी अटी व शर्ती त्या सचिवांमार्फत राबवल्या जात आहेत। अनेक नागरिकांना त्रास दिला जातं की टॅक्स भरल्याशिवाय दाखले दिले जाणार नाही। अनेक प्रमाणपत्र देताना त्यांनी ॲफिडेव्हिट 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यावे, अशा नाहक अनेक अशा अडचणी नागरिकांसमोर सचिवांकडून त्या ठिकाणी मांडल्या जात आहे, त्यामुळं लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। आज या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं की चांदूर बाजार पंचायत समिती हद्दीतील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या वेळी त्या ठिकाणच्या सचिवांनी कामावर हजर असणे हे अनिवार्य असलं पाहिजे आणि दाखले आणि विविध प्रमाणपत्र देताना सगळ्यांसाठी समान न्याय राहिला पाहिजे। कोणालाही कोणत्याही नागरिकाला त्या ठिकाणी त्रास होता कामा नये, अशा पद्धतीचं आज या ठिकाणी आम्ही निवेदन भारतीय जनता पक्ष पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या वतीनं दिलेलं आहे। अन्यथा जर या निवेदनाची दखल घेतली नाही तर यानंतर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा वजा सूचना आज गट विकास अधिकारी यांना दिलेली आहे।